सुरू आहे त्या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली होती। आता महंत सुधीर दास जे आहे त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नाही, आता आम्हाला काहीच कल्पना नाही। पोलीस आम्हाला म्हणतात की गाडीत बसा आणि अटक करा। बाजूला सरका। आम्हाला भूमिका काय असणार आहे तुमची? पोलीस या ठिकाणी अटक करते। गिरी साहेबांनी आम्हाला सांगितले चला आमच्या बरोबर। यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असतील त्यासोबतच महंत सुधीर दास देखील या ठिकाणी आलेले होते। आंदोलन चालू असताना पोलीस अशा पद्धतीने दडपशाही करते। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी महंत सुधीर दास यांनी आता त्यांना देखील ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांनी आता या ठिकाणी बळाचा वापर जो आहे तो सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण हिंदुत्ववादी संघटनांनी आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलेला होता। त्यानंतर खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर सकाळपासून जे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे त्याच्या पाडकामाला देखील सुरुवात करण्यात आलेली होती। मात्र तरी देखील हिंदुत्ववादी संघटने जे चुकीचा पोलिसांनी या ठिकाणी संपूर्ण योजना राबवली आहे। शांततापूर्वक आंदोलन असताना काही करत नसतानाही यांनी या ठिकाणी पकडलेले आहे। पाहतोय पोलीस आता हे सगळे महंत सुधीर दास आणि सर्व जे हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत जे या ठिकाणी जमलेले होते त्यांना आता या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पोलीस व्हॅनमधून त्यांना आता पोलीस स्टेशनला नेलं जात आहे। एकूणच आपण जर बघितलं तर सकाळपासून या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला तणावाचं वातावरण जे ते निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे। खरं तर महापालिकेकडून सकाळपासून जे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे त्याच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते